समाजामध्ये आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत आहेत. मात्र सध्याच्या घटना पाहता स्त्रिया सुरक्षित आहेत का हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय. आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करतोय आपण. 11 ऑक्टोबरला हा आंतरराष्ट्रीय बालिका दिवस असतो. यंदाच्या वर्षी नेमकी थीम काय आहे आणि या बालिका दिवसाचं महत्त्व काय आहे हे महत्त्व विषित केलंय नेत्रतज्ञ डॉक्टर सुधा कांकरिया. 34 वर्षापूर्वी त्यांनी एक चळवळ सुरू केली आहे. स्त्री जन्माचं स्वागत करा आणि जे लग्न कार्य असतील तेव्हा देखील जे नवीन दाम्पत्य आहेत त्यांनी 8वा फेरा घ्यायचा, तो म्हणजे स्त्री जन्माचं स्वागत करण्याचा 8वा फेरा घ्यायचा. त्याचबरोबर बेटी बचाओ मोहीम या मोहिमेमध्ये सुधा कांकरिया 34 वर्षापासून काम करतायत. त्यांचं काम सध्या देखील सुरू आहे आणि सध्याच्या सर्व घडामोडी पाहता मुलींना सशक्त आणि सुरक्षित करण्यासाठी त्या स्वतः धडे देत आहेत वेगवेगळे, जेणेकरून मुली ज्या आहेत त्या मुली सुरक्षित राहतील आणि स्वतःचं संरक्षण करू शकतील. नेमकं आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे आणि स्त्रियांबद्दलचं सध्याचं महत्त्व काय आहे, किंवा स्त्रियांना आता एक वेगळ्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं जी वागणूक दिली जाते, जो दुजाभाव केला जातोय आणि समाजामध्ये स्त्रिया सुरक्षित नाहीयेत किंवा अजूनही ती तितकी बोलती होत नाहीये, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला डॉक्टर सुधा कांकरिया यांनी. पाहूयात तर त्याचबद्दलच आज आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाबद्दल त्यांनी विषद केलेलं हे महत्त्व. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देत आहे. दरवर्षी एक थीम डिक्लेअर केली जाते युनिसेफच्या वतीने आणि यावर्षीची थीम मी आपल्याला वाचून दाखवते आहे. यावर्षीची थीम आहे माय व्हॉइस आवर इक्वल फ्युचर. माय व्हॉइस आवर इक्वल फ्युचर म्हणजे माझा आवाज आपले समान भविष्य. माझा आवाज आपले समान भविष्य म्हणजे महिलांचा आवाज, मुलींचा आवाज इतका बुलंद झाला पाहिजे आणि त्यासोबतच त्यांना त्यांचे जे हक्क आहेत, त्यांचे जे अधिकार आहेत त्यांना ते प्राप्त झाले पाहिजेत, याचा त्याचा अर्थ होतो. आपण पाहतोय खरं म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोघंजण समसमान असायला पाहिजेत आणि आहेत सुद्धा. परंतु आज जर आपण जगाचं चित्र पाहिलं, भारताचं चित्र पाहिलं, समाजाचं चित्र पाहिलं तर इथे कुठेतरी आपल्याला असमानता नजर येते, म्हणजे समजून येते आहे. तर ही जी असमानता आहे की अगदी मुलीला पहा, जन्मापासूनच तिला नकार दिला जातो. म्हणजे ती गर्भात असताना सुद्धा तिला नाकारलं जातं, तिचा जन्मच होऊ दिला जात नाही आणि जन्म झाला तरी पण मग ती सगळ्यांना नकोशी असते, नको नको असते. मग वयात येते तेव्हा अनेक प्रकारचे तिच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यानंतर लग्न आलं, तिचा हुंडा असतो, त्याच्यानंतर अत्याचार असतात, असे अनेक प्रकारचे प्रश्न तिच्या संबंधित आपल्याला दिसतात. परंतु आता या थीमनुसार आपल्याला आवाज बुलंद करायचा आहे आणि हक्क आणि अधिकार हे प्राप्त करण्यासाठी कार्य करायचं आहे. इथं म्हटलेलं आहे की समान भविष्य म्हणजे दोघांनाही, स्त्री आणि पुरुष यांनी समानतेने वागणूक दिली पाहिजे, स्त्रीनी पुरुषाला आणि पुरुषांनी सुद्धा स्त्रीला. एक छोटंसं म्हणजे माझी एक कविता आहे, मी आपल्यासमोर सादर करते त्यासाठी की तो म्हणजे मुलगा आणि ती म्हणजे मुलगी. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, तो मंत्र असेल तर ती पूजा आहे आणि ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे, तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे. तो संस्कार असेल ती संस्कृती आहे. मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. अनेक संस्कार मिळून निर्माण होते एक संस्कृती आणि माणसामध्ये आवश्यक आहे माणुसकी. असं झालं तरच असं झालं तरच स्त्री पुरुष समानता आपण निर्माण करू शकतो. असं म्हटलं जातं की 1 अधिक 1 होता 2, 1 अधिक 1 होता 2, पण एकाच्या बाजूला जर 1 उभा राहिला तर होतात 11. मग स्त्री आणि पुरुषांनी केवळ एकमेकांसोबत राहिलं नाही पाहिजे, तर एकमेकांना समजून उमजून एकमेकांच्या मदतीने दोघांनी मिळून पुढे गेलं पाहिजे. देशाला पुढे नेलं पाहिजे, मानवतेला पुढे नेलं पाहिजे. तर असं जर झालं तर आपण 11चं गणित मांडू. आणि म्हणूनच की काय मला असं वाटतं की 11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आहे आणि त्या दृष्टीने आपण साजरा करूया. खरं म्हणजे स्त्री आणि पुरुष हे असे वेगळे आपल्याला करताच येणार नाहीयेत, ते एकमेकांना पूरक आहेत, ते एकमेकांशिवाय अधुरे आहेत.
ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. त्यामुळे दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून चालणं हेच महत्त्वाचं आहे. जसं साने गुरुजींनी म्हटलं होतं की हातात हात घालून हृदयास हृदय जोडून या कार्य करायला हो, बल सागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. अशी आपली भारतीय संस्कृती आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या मातांना, आईंना सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि आपली भारत माता सुद्धा माता आहे, भारत नाही माता आहे. सगळ्या विश्वामध्ये एकच देश आहे, तो म्हणजे माता ज्याला म्हणतो ती आपली भारत माता आहे. आणि सगळ्या विश्वामध्ये आपली भारतीय संस्कृती ही सर्वात उच्च समजली जाते. आणि तरीसुद्धा आपल्याला स्त्री जन्माचे स्वागत करा, सेव्ह गर्ल चाइल्ड, बेटी बचाव अशी मोहीम कशासाठी राबवावी लागते? कारण आपण हे विसरलोय. तर आता परत एकदा अवलोकन करायला पाहिजे, परत एकदा आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आता गेल्या 35 वर्षापासून मी स्त्री जन्माचे स्वागत करा हा एक सुविचार घेऊन कार्य करते. आपल्या भारतामधच्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि परदेशापर्यंत सुद्धा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मी केलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये मला असं जाणवलेलं आहे की स्त्री पुरुष असमानताचं बीज जे आहे ते शेकडो वर्षापूर्वी समाजाच्या मनामध्ये पेरलं गेलेलं आहे. मुलाला वंशाचा दिवा म्हणायचं आणि मुलीला पराया धन म्हणायचं. आणि संस्कारामध्ये सुद्धा, तिच्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा, तिच्या शिक्षणामध्ये सुद्धा, तिच्या मिळालेल्या अपॉर्च्युनिटीमध्ये सुद्धा भेदभाव केलेला असतो. आजकाल असं म्हणतात की नाही असं नाही तसं नाही, मुलीला असं करू तसं करू, पण हे सगळं वरवरचं आहे. आतून जर पाहिलं तर प्रत्येकाची जी भावना आहे, मनोभावना आहे, ही कुठेतरी तपासण्याची आज आवश्यकता आहे. आणि म्हणूनच या बालिका दिनाच्या निमित्ताने आपण एवढंच संकल्प करूया की माझ्या कुटुंबापुरतं, माझ्या फॅमिलीपुरतं का होईना, पण मी स्त्री पुरुष समानतेचा धागा माझ्या घरामध्ये बांधेल आणि दोघांना तेवढंच प्रेम देऊन, तेवढीच क्षमता देऊन, तेवढंच एज्युकेशन देऊन त्यांची क्षमता कशी वाढेल आणि दोघं एकमेकांना पूरक कशी होईल याचा जो संस्कार आहे तो मी इथे घडवेल. आज आपण पाहतोय समाजाचे चित्र, नाही का, वाईट वाटतं खूप. परंतु ही जी विकृती दिसते ना समाजामध्ये, है ना, तर ही जी काही विकृती आहे किंवा याच्यासाठी आपल्याला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये लढाई करायची नाही. ही स्त्री विरुद्ध पुरुषाची लढाई नाही आहे किंवा पुरुषाविरुद्ध स्त्रीची लढाई नाही आहे, की पुरुषाविरुद्ध स्त्रीची लढाई नाही आहे किंवा स्त्री विरुद्ध पुरुषाची लढाई नाही आहे, तर ही विकृती विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. ही विकृतीच्या विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. आणि याच्यामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकांनी सोबत काम करण्याची आवश्यकता आहे. मग सामान्य नागरिक का असेना, कुठल्या संस्थेमध्ये काम करणारा असेल, NGO असेल, त्याची काही पॉलिटिकल असतील, कुणी अधिकारी असतील, राजकारणातल्या क्षेत्रातील असतील किंवा अनेक पदावर काम करणारे असतील किंवा आपल्या झोपडपट्टीतील सुद्धा आपल्या भगिनी असतील, भाऊ असतील, सगळ्यांनी मिळून जर कार्य केलं तर हा प्रश्न नक्कीच सुटण्यासारखा आहे. कारण याच्यासाठी क्रांतीची गरज आहे, याच्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. आणि ती परिवर्तनाचा धागा हे आपल्या घरापासून आपण सुरू करू शकतो. नाही समजा आपल्या घरापुरतं का होईना, जर आपण या सगळे नियम जर पाळले आणि खरोखरच मनापासून स्त्री जन्माचं स्वागत केलं, तिच्या सुरक्षितेसाठी तिला सक्षम करणं, आपण तिची सुरक्षा करणं असं नाही, पण तिला तिच्या सुरक्षिततेसाठी सक्षम करणं आणि वातावरण इतकं शुद्ध पवित्र बनवणं की सामाजिक वातावरण आहे, कॉलेजमधलं वातावरण आहे, घरातलं वातावरण आहे, असं जे स्त्री पुरुष समानतेचं पूरक वातावरण जर आपण बनवलं आणि सगळ्यांनी मिळून जर बनवलं ते नक्कीच सहज शक्य आहे असं मला वाटतं. आणि यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. आणि नक्कीच माझा असा विश्वास आहे की आता महापरिवर्तन होत आहे. जेव्हा रात्र जाते तेव्हा ते संपत असते, तेव्हा दिवस येत असतो. तर आता रात्र संपते आहे आणि दिवस येतो आहे. मला असं वाटतं की अंधाराला दोष देण्यापेक्षा स्वतःच एक पणती प्रज्वलित केली पाहिजे. अंधाराला दोष देण्यापेक्षा स्वतःच एक पणती प्रज्वलित केली पाहिजे. आणि आता आपल्याला अंधाराला उसवत जायचं आहे आणि उजेडाला शिवत जायचं आहे. अंधाराला उसवत जायचं आहे आणि उजेडाला शिवत जायचं आहे. असं सगळ्यांनी मिळून जर केलं
तर नक्कीच महापरिवर्तन होईल, नक्कीच क्रांती होईल. आता मी बोलती आहे, एकटीच बोलती आहे, तुमच्यासमोर बोलती आहे, परंतु या विचारांचा धागा आपल्या मनामध्ये घ्या, विचारसागर मंथन आपण करा आणि त्याच्यातून याचा कृतीमध्ये त्याचा जर आपण कृतीमध्ये त्याला परिवर्तित केलं तर नक्कीच महापरिवर्तन होणार आहे. कोणे एकेकाळी आपल्या भारत देशामध्ये म्हणे सोन्याचा धूर निघत होता, तेव्हा सुख शांती आनंदाचं जग होतं, दुनिया होती, सगळे एकमेकांशी प्रेमानेच वागायचे आणि तसंच परत एकदा व्हावं अशी तुमची माझी सर्वांची इच्छा आहे. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण एकजुटीने कार्य करूया. आणि या बालिका दिनाच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येकाने आपल्याला चेक करणं आणि चेंज करणं म्हणजे आत्मपरीक्षण करणं आणि आपल्याला जसं अनुरूप बदल करायचा आहे तसं बदल करणं. असं आपल्या परिवारापुरतं जरी केलं, प्रत्येकाने आपापल्या परिवारापुरतं केलं तर समाज बदलेल. अनेक समाज मिळून एक देश असतो, देश बदलेल. अनेक देश मिळून एक जग घडत असतं, विश्वसुद्धा बदलेल. आणि त्याच वाटेवर आपण जाऊया. परत एकदा आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देते आणि इथे थांबते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.